या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आदरणीय आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय आमदार एक मिनिट आता सगळं व्यवस्थित करा, सगळं गडबड करू नका। थांबा 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 अंदर जाऊ नका असे या ना साईडने असे घ्या ना इकडनं घ्या फोटो पक्ष प्रवेश तिथे जायचे आपल्याला यांचा पक्षप्रवेश सोहळा करायचा आहे आणि अधिकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्याच विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन आपले नेते या राज्याचे लोक आपल्या जिल्हाध्यक्षांचा रवींद्र वासेकरांचा सत्कार होत आहे। पक्ष प्रवेशाच्या सुरुवातीला नगर शहरोच्चांचा नगराध्यक्ष श्रीमती शेख फरजाना यांचाही दादांच्या उपाध्यक्ष नगरपालिका सिरवची आपसात कोणी बोलू नका नाही का सांगा ना विलास श्रीराम एक मिनिट नवराज शेख ज्योतिताई सडमेक अयान पठाण सतीश मुक्कावाल नूतन रेवातकर साहेबराव देशमुख भूषण तल्लार आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। दीपक जयस्वाल माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट निलेश मानकर राहुल देवतळे राजेंद्र आखरे विनोद लव्हाणे मारुती झाडे सुहास पिंगे सुरेश जंगा महेश आडे विनंती आहे की आपण एका बाजूला या। महेंद्र ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना थोडं बाजूला घ्या। निलेश स्वामी माईकडे या। प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया सहकार्य करायचं आहे। आपण थोडं जनता प्रवेश झाला सहकार्य करा। आपला प्रवेश नेतृत्व या राज्याचे लोकप्रिय सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादांच्या शुभ हस्ते अहेरी तालुका नागेश मानावरम सत्कारगा रोशन मट्रे आता या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले राष्ट्रीय नेते व राज्याचे तडफदार लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब,
तनपुरेजी, सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि जे प्रवेशाकरता आलेले सर्व सन्मान्य इतर पक्षातून आलेले, वेगवेगळ्या पक्षातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून जवळजवळ 300-350 लोक इथे आलेले आहेत प्रवेशाकरता. वेळ कमी असला तरी हरकत नाही, परंतु जे मुख्य लोक आहेत त्यांचा आपण प्रवेश आपण इथे घेणार आहोत. महत्वाचं म्हणजे हा शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी या निमित्तानं दादांना इतकंच सांगू इच्छितो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद मध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. हेच तीन नगर परिषदचे इलेक्शन आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हेच राहणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे आपला थोडाफार कमजोर आपण आहोत, तिथे सुद्धा दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10 ते 12 सदस्य आज प्रवेश करणार आहेत. त्यांचा सुद्धा या निमित्ताने मी अभिनंदन करतो. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण थोडाफार आपला काम वाढवता येईल या दृष्टिकोनातून मला विश्वास आहे. आणि त्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये फिरून जे काही आपल्याला पक्षाकरता करता येईल ते करण्याकरता मी सक्षम आहो आणि मी करून दाखवणार, हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू इच्छितो. कारण की हा किती केला तरी मी या 2 जिल्ह्यामध्ये फिरून सगळ्या तालुका माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण फिरणं झालं. तयारीमध्ये आता उद्या इलेक्शन झालं तरी आमचं तयारी झालेलं आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्याचं. आणि त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीकरता आम्ही बिलकुल सक्षम तयार झालेलो. आपला इतकंच आहे की आपला आशीर्वाद राहायला पाहिजे, असं प्रकारचं मी आपल्याकडून अपेक्षा करतो. अधिक न बोलता जे आपण काम करणार आहोत ते महत्वाचं आहे. आणि येणारा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जे काही निवडणूक येतील ते निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळं आपण जे प्रवेश करत आहोत ते सर्व जबाबदारी आपल्या सगळ्यांवर राहणार आहे. जिथे कुठे असेल महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आपण या राज्यामध्ये काम करत आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे खऱ्या अर्थाने त्यांना जर आपल्याला मुख्यमंत्री पाहायचं असेल तर जिल्हा परिषद मध्ये 32 जिल्ह्यामध्ये आपल्याला झेंडा लागला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं असं प्रकारचं आव्हान सगळ्यांना करतो आणि आपला रजा घेतो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. यानंतर आलोय करायला तरी आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार, जरा शांत बसा. मी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज थोडीशी गर्दी झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. कारण आपल्याला मोठा हॉल घ्यायचा होता, परंतु आज कृषी दिन आहे, म्हणजे विशेषतः स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्यांचा कार्यक्रम कृषी दिनाचा चव्हाण प्रतिष्ठानला घेतलेला होता. आज विधिमंडळाचं अधिवेशन पण चालू आहे, त्याच्यामुळे इकडच्या जवळच्या भागातच कुठं हॉल मिळाला तर जास्त बरं होईल असं आम्ही ठरवलं आणि या हॉलची निवड केलेली आहे. मी सुरुवातीला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने बळीराजाला एक राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व देण्याची, बळीराजावर मनापासून येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याची सुरुवात ही आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाली आणि ती पुढं सातत्याने ती चालू राहिली. आजच्या या पक्षप्रवेशाचे अनेक वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तनपुरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला, परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की अजित, आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही, परंतु मी अरुण तनपुरे साहेबांना पण सांगतो, आपल्याला सगळ्यांना पण सांगतो, उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे. तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार, धुळे, जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला राहुरीमध्ये वेगळी तारीख देईल. त्यावेळेस आपण मोठा चांगला कार्यक्रम घेऊ. जे कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही
त्यांनाही तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका आपलं आपलं काम ते त्यांच्या पुढं विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे, बाकीचे पण नाना नाकाडे इतर सहकारी पण आहे. मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे, परंतु 1 जुलै आणि 1 जून हा वाढदिवस खरा असतो का काय असतो माहिती नाही. कारण शाळेमध्ये आई वडील ग्रामीण भागात त्यावेळेस टाकताना ते शाळेत नेलं की त्या मुलाला किंवा मुलीला उभे करायचे. तारीख काय, त्या शिक्षकांनी 1 जून टाकली तर 1 जून तारीख, शिक्षकांनी 1 जुलै टाकली तर 1 जुलै तारीख. ते खरंच 1 जुलै का नाही? मग नाईक साहेबांच्या सारखा खरा दिसतोय जरा, हरकत नाही. परंतु रवींद्र वासेकरजी स्वतः बाबा धर्मराव बाबा आत्राम तर आहेतच, आमच्या दौंडच्या पुणे जिल्ह्याच्या वैशाली नागवडे, वीरगाव जगदाळे, काही दौंड तालुक्यातले पण कार्यकर्ते आज पक्ष प्रवेश करतायत. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवाजीराव गर्जे, तसंच नाना नाकाडे, तसंच डॉक्टर रामकृष्ण मडवी, प्रमोद हिंदूराव, सुरेखाताई ठाकरे, युनुस शेख, लतीफ तांबोळी, सलीम सारंग, महेंद्र पानसरे, संजय बोरगे, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या भागातले आलेले सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मध्ये तसं बघितलं तर आपण बहुतेक जण अनेक वर्ष एकमेकाच्या बरोबर काम केलेले, आपली सगळ्यांची विचारधारा एक आहे. मी नेहमीच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 ला स्थापना झाली. त्यावेळेस देखील आदरणीय पवारसाहेब असतील, संगमाजी असतील, तारिक अनवर असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पदमसिंह पाटील असतील, विजयदादा असतील, मोहिते पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, मधुकर पिचड साहेब असतील, ह्या सगळ्या मान्यवरांनी अनेकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि ह्या पक्षाची स्थापना केली. एक स्वाभिमानात या पक्षाची त्या काळामध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेनंच हा पक्ष हा पुढं चाललेला आहे. आज देखील आम्ही जे काम करतो महायुतीमध्ये, त्याही वेळेस आपले पहिले महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांनी एक सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला शिकवला. त्यांनी महाराष्ट्राची एक वैचारिक बैठक कशी असली पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम केलं पाहिजे, त्याबद्दलचा एक आदर्श ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. नंतरच्या काळामध्ये हिमालयाच्या मदतीने सह्याद्री धावून गेला, हे सगळं आपण इतिहास म्हणजे ते पुस्तकामध्ये वाचतो. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण या पक्षामध्ये काम करत असताना अनेक जण पक्षामध्ये जोडले जात आहेत. आत्ताच आपले धर्मराव बाबा आत्राम म्हणाले तसं उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला नवीन कार्यकर्ते, जुने अनुभवी कार्यकर्ते, महिला भगिनी, युवती युवक अशांना आपल्याला तिथं संधी द्यायची. परंतु ती संधी देत असताना त्या व्यक्तीचं काम पण तिथं असलं पाहिजे. सध्या साधारण वेगवेगळ्या जे वॉर्ड असतात, जे प्रभाग असतात, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचं मी बोलतो, आणि आपल्या जिल्हा परिषदेचे, तालुका पंचायतीचे गट असतात, ह्याच्याबद्दलच्या रचना करण्याचं काम चाललेलं आहे. पण आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो, सगळ्यांना एक आपलेपणा आपण आपल्या कामात निर्माण केला तर समाज निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहत असतो. आणि त्याच्यावर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघितलं, मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात किंवा इतर पक्षामध्ये पण अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष प्रवेश करतायत. मला मागच्या वेळेस स्वतः अरुणरावांनी सांगितलं होतं की दादा, पुढच्या वेळेस आमच्या इथले विजय डवले असतील, वेणुनाथ कोतकर असतील, दत्तात्रय पानसंबळ असतील, अशोक विटनोर, अय्यूब पठाण, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब कुंडे, आदिनाथ कराळे, दीपक साळवे, नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ पवार, रखमाजी जाधव, दत्तात्रय शेळके,
रामदास बाचकर, दत्तात्रय कवाणी, अशोक उरे, अरुण घोष, सुरेश करपे, जनार्दन गाडे, भास्करराव ढोकणे, सुभाष डुकरे, मधुकरराव पवार, महेश पानसरे, आबासाहेब वाळुंज, विलास तनपुरे, कृष्णा मुसमाडे, अप्पासाहेब जाधव, प्रदीप बुजाडी, दशरथराव पोपळघट, नंदकुमार तनपुरे, सुखदेव चव्हाण, प्रदीप महड, किशोर वने असे अनेक जण, कोण कारखान्याचा माजी संचालक आहे, कोण माजी सभापती पंचायत समितीचे त्या ठिकाणी आहेत, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केले, जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून राहुरी नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष, नगरसेवक, मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचं संचालक म्हणून डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं संचालक म्हणून, उपसभापती मार्केट कमिटीचं म्हणून, संचालक मार्केट कमिटीचं म्हणून, अशा अनेक ठिकाणी विद्यमान संचालक पण आता बरेचसे मान्यवर आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी, काही आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, नगर परिषदेचे पण माजी नगरसेवक आहेत, अशा वेगवेगळ्या विकास सोसायटीचे पण काही व्हाईस चेअरमन आहेत. अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज ते प्रवेश करतायत. मी त्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. तसंच आमच्या धर्मराव बाबा आत्राम, वासेकर आणि बाकीच्या सगळ्या आमच्या गडचिरोलीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळं आमचे नगराध्यक्ष, नगरपंचायत सिरोच्याच्या श्रीमती शेख फरजाना इफ्तिखार, शेख अब्दुल रऊफ अब्दुल गफ्फार, श्रीमती गणपुरवार भवानी मारुती, श्रीमती अक्कूदारी बक्कू पोचम, श्रीमती दुग्याला मलेश्वरी साईलू, श्रीमती अलोनी नरेश कुमार केशवराव, राजेश कोंडैया बंदेला, नागेश दुगियाले, राहुल गरपल्लीवार. तसं हे आपले झाले सिरोंच्याचे. आता अहिरेचे शैलेंद्र पटवर्धन, विलास सिडाम, नवराज शेख, ज्योतिताई सडमे, तसंच आमच्या नागपूर शहरातल्या नूतन रेवतकर, साहेबराव देशमुख, भूषण तल्ला, तसंच आमच्या चंद्रपूरचे पण दीपक जयस्वाल आपल्याबरोबर नव्हतं. नाही, पहिले दीपक जयस्वाल, ऍडव्होकेट निलेश मानकरजी, म्हणजे चंद्रपूरचे मी सांगतोय, राहुल देवतळेजी, राजेंद्र अखरेजी, विनोद लभाणेजी, मारुती झाडेजी, सुहास पिंगेजी, मनोज बंडीवारजी, कविता गुडमेथेजी, मंगला अकरेजी, महानंदा वाळकेजी, सुकेशिनी टेंभुर्णेजी, ओमप्रकाश रिंगणेजी, शेख सलीम शेख कादरजी, रवींद्र वाळकेजी, हर्षल भुरेजी, तसंच आमच्या सिरोंच्याचे पण अजून काही सहकारी क्रिशतय्या पोर्टेट, इसमय्या नालगुंटा, राधेश्याम शेट्टीवार, आमच्या सिरोंच्याच्या सुरीह नाना जंग, बंडू गावडे आणि पुन्हा म्हणजे जाफराबादच्या ग्रामपंचायतीचे स्वामी गोदारी चंद्रय्या दुर्गम, सत्यम पिडगू, महेश आडे, लक्ष्मण वेलादी, आमच्या बेजूरपल्लीचे प्रमोद, गडचिरोली विधानसभेचे प्रमोद वैद्य, अनिल केरामी, वैशाली ताटपल्लीवार, बौद्ध कुमार लोणारे, नामदेव उडान, किरण ताटपल्लीवार, ओमप्रकाश मडावी, पुंडलिक मेश्राम, प्रल्हाद वाघारे, अक्षय कोरेटी, शशिकांत कोवे, सुधीर मडावी, प्रतिभाताई कोलेवार, स्वातीताई मेश्राम, सचिन लाकडे, मयूर धकाते, गुरुदेव दखते, चंद्रकांत हुड्रा, मोरेश्वर मडावी, संतोष इच्छमी, शकीम पठाण, सरफराज शेख, शिवावट्टी, दीपक झिल्पे, दिलीप नागपुरे, योगेश नरसुलवार, अक्षय इंदुरकर, वृषाली भोयर, गीता सपाटे, संगीत मेश्राम, संगीत बांगरे, विद्या मेश्राम, रामदास दहीकर, गुरुदेव तकने, अजय मेश्राम, किशोर बावणे, उमाताई बनसोड, योगेश सोनुले, प्रमोद उमर गुंडावार, मयूर खांडेकर, नितीन लटारे, उषा गुरनुले, आनंद गुरनुले, गुरुदेव बावणे, नागेश मडावी, रतन दुर्गे, कैलास कोरे,
बाबूराव तोरे, सतीश पोरते, जावेद अली हे आहेरे तालुक्यातले भामरागडचे, किशोर काडगा, रोशन वड्डे, श्यामराव येरकरवार, नितेश नरोटे एटापल्लीचे, सचिन गेडाम, उमेश दासवार, अशा पद्धतीचे काही नावं कदाचित अजून पण राहिली असतील, कारण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते आले. तसंच आमच्या पुणे जिल्ह्यातले दौंड तालुक्याचे वैशाली आणि आमच्या विरधवलनी त्यांच्या प्रयत्नात सुशांत सुनील दरेकर, संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना उपसभापती माजी दौंडचे प्रकाशराव नवले, माजी उपसभापती दौंड, पोपटभाई ताकवणे हे संचालक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडचे, सरपंच पारगावचे सुभाष बोत्रे, संचालक खरेदी विक्री संघाचे नानासाहेब जेधे, सरपंच विशाल बारवकर, सागर विलास जाधव राजेगावचे, विलास माजी सभापती, विलास शितोळे माजी नगरसेवक, जीवराज पवार माजी नगरसेवक, राजेश गायकवाड माजी नगरसेवक, अफजल पानसरे माजी नगरसेवक आणि प्रशांत धनवे हे आमच्या दौंड तालुक्यातले. असं मित्रांनो पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात, तसं आमच्या गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भामरागड असेल, अहिरे असेल, एटापल्ली असेल, तसंच आमच्या शिरोंचा असेल, ह्या वेगवेगळ्या भागातनं चंद्रपूर शहर आमचं असेल, अशा वेगवेगळ्या भागातनं मान्यवर आज येत आहेत. आणि आमच्या अरुणरावांच्या बरोबर मी आत्ताच सांगितलं, रावरी अरुणराव मंडलेकर आहे, देवळाली प्रवरा हे माझा आजोळ आहे, त्याच्यावर देवळाली प्रवरा किंवा रावरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा, आजोळी जाणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्याच्यावर तिथलं वेगळं नातं माझं आहे. त्यामुळं तिथले पण अनेक रावरीचे माझे सहकारी अरुणरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करताय, धर्मराव बाबा अत्रवांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली त्या सगळ्या भागातले लोक प्रवेश करतायत, आणि बाकीचे पुढं हिंगोली, परभणी, मुंबई, शहापूरचे पण आहेत, पण ते पुढे आहे. आधी आपण आपला कार्यक्रम पक्ष प्रवेशाचा संपूया. आताच अरुणरावांनी पण सांगितलंय, धर्मराव बाबा अत्रवांनी पण सांगितलं. माझी तुम्हाला विनंती आहे, सध्या पक्ष प्रवेश होत असताना सभासद नोंदणीचं पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे. आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण 18 का 19 तारखेपर्यंत आहे. हा आठवडा, पुढचा आठवडा आणि त्याच्या पुढचा आठवडा, 3 आठवडे. शुक्रवारी पुढच्या पुढच्या आठवड्यात संपणार आहे. आणि तटकरे साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे, ते जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहे. त्यांचं अधिवेशन, माझं अधिवेशन संपल्यावर लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्या आधी ते काही भागाचा दौरा करतात. मी मात्र आपलं अधिवेशन संपल्यानंतर थेट माझं अधिवेशन हे डिसेंबर मध्ये, त्याच्यावर साधारण मंगळवार बुधवार मंत्रालयातलं काम असतं, वित्त मंत्री म्हणून, नियोजन मंत्री म्हणून, एक्साइज मिनिस्टर म्हणून, त्या कामाच्या पुरतं मी मुंबईमध्ये राहील. आणि जास्तीत जास्त मला 4 दिवस तरी, म्हणजे कदाचित मी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार तरी देईल, किंवा असे 4 दिवस ओळीनं देणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस पक्षाला मी आत्ताच सांगतो पदाधिकाऱ्यांना की तशा पद्धतीचे दौरे आखावेत. सुरुवातीला त्या 4 दिवसामध्ये आपलं नंदुरबार, धुळे, जळगाव, श्याम सनेर आणि सगळे बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत, त्यांना पण मी सांगितलेलं. काल पण ती मंडळी भेटली होती. तर तिकडचा दौरा 1-1 दिवसाचा घ्यायचा, जळगाव, आणि 4था दिवस नगरला, अहिल्यानगरला द्यायचा, अहिल्यादेवी नगरला. अशा पद्धतीनं हे संपल्या ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात नवीन जुलैमध्ये मी तिकडचे त्या उत्तर महाराष्ट्राचे 4 हे करेल. 5वा दिवस देता आला तर तोही देऊन तिकडचा पूर्णपणे नाशिक पण जर कव्हर केलं किंवा नाशिकला नंतर जाऊन बघू, आणि त्या पद्धतीनं आपण काम करणार. आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न, यंदा पाऊस काळ बराच झालेला आहे, काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे, विशेषतः माझ्या विदर्भातल्या काही भागामध्ये किंवा इतर पण महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं त्याची जबरदस्त किंमत माझ्या बळीराजाला मोजावी लागलेली आहे. पण त्याच्यातून परत बळीराजाला कसं उभा करता येईल याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे. तशा प्रकारच्या सूचना
त्या अधिकारी वर्गाला दिलेला आहे, पंचनामे करायला सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी अजिबात नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं पाऊस पडलाय. काही भागात मात्र दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्राच्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी पण एक शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्याचे प्रश्न बारकाईने माहिती आहे. आज जरी मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर बोलत असलो तरी माझी स्वतःची बारामतीला शेती आहे आणि मी ती शेती जरी इथं असलो तरी ज्यावेळेस बारामतीला जातो त्यावेळेस ते बघत असतो. त्याच्यावर माझी सुरुवात शेतकरी म्हणूनच झालेली असल्यामुळं पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय असेल, हे सगळे व्यवसाय मी स्वतः केलेले असल्यामुळं मी स्वतः त्या व्यवसायामध्ये फार बारकाईनं अभ्यास केलेला असल्यामुळं त्या प्रश्नाची जाण मला आहे. आमच्याकडे हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणावर असतं, त्याचबरोबर आमच्याकडे ऊस असतो, परंतु बाकीच्या भागामध्ये सोयाबीन, कापूस असा भाग देखील आपला मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही आता AI चा वापर करतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून, त्याच्यामध्ये पण आम्ही लक्ष घातलेलं आहे. यंदा मी 500 कोटी रुपये राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या तर्फे ठेवलेले आहेत. माझं मुख्यमंत्री महोदयांशी तसंच उपमुख्यमंत्री एकनाथरावांशी चर्चा झाली, आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंशी चर्चा झाली. हे पैसे जर उद्याच्याला कमी पडले तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये आणखीन AI करता त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याकरता आपण निधीत पैसे ठेवणार आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कुठं काही नवीन अत्याधुनिक पद्धतीनं शेती करत असताना पाण्याची बचत कशी करायची, खताची बचत कशी करायची, त्याच्यातनं आपण उत्पन्न कसं वाढवायचं, पण हे करताना त्यांच्याकडे ठिबक असलं पाहिजे. आता ठिबकच्या बाबतीमध्ये देखील मध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांशी बोललेलो आहे. त्यांना म्हणलं आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे काही मोठ्या प्रमाणावर केलेल्या ठिबकच्या पैसे केंद्राकडनं येणं बाकी आहे, तर ते म्हणले की मी त्याच्यामध्ये मार्ग काढून देतो. आपलं अधिवेशन संपल्यावर केंद्राचं अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेस एखाद्या दिवशी सगळे मंत्री तिथं आपल्याला मिळू शकतात. त्याच्यावर एखाद्या दिवशी दिल्लीला जाऊन देखील मी आधी माणिकराव कोकाटेंना पाठवीन, परंतु तिकडनं काम झालं तर ठीकच आहे, पण काही अडचण आली तर नंतर मी पण जाईल आणि कृषी मंत्र्यांना भेटेल. कारण आपले जास्त प्रश्न हे देशाच्या कृषी मंत्र्यांच्याकडेच असतात, तसंच देशाचे सहकार मंत्री अमित शाह साहेबांच्याकडेच असतात. आपण सगळे सहकारात शेतकरी म्हणून काम करणारे लोक आहेत. त्याच्यावर तुमचा माझा संबंध एक तर पणनशी मार्केट कमिटीमुळे येतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका ह्याच्याशी आपला एक जास्त संबंध येतो आणि सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सगळ्या प्रकारच्या संस्था, अशा प्रकारे ह्या संस्थांशी येतो. आणि ऍग्रिकल्चर या पद्धतीनं, त्याच्यात ऍग्रिकल्चर सहकार आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बाबासाहेब पाटील असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील त्यांच्याकडचे विभाग आहेत. तिथली कुठली अडचण आपण येऊ देणार नाही, पण आपल्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे. आपण सतत एक लोकांच्या मध्ये राहिलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. नुसता पक्षप्रवेश करून चालणार नाही. पक्षप्रवेश केल्यानंतर आता तुमचा आज आम्ही स्वागत तर करतोय, तुम्ही एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्या सगळ्या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली घेताय आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय. तुम्हाला निश्चितपणे तिथं मान सन्मान ठेवण्याचं काम केलं जाईल. तिथं तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू. त्याचबरोबर इथं मला जिल्हाध्यक्षांना पण सूचना द्यायची आहे. मग ते गडचिरोलीचे असतील, तर इथं स्वतः वासेकर आहेच, परत रवींद्र, पण बाकीचे पण माझे चंद्रपूरचे असतील, गडचिरोलीचे असतील, अहिल्यानगरचे असतील. अहिल्यानगरला आपण 2 केलेत, मोठा जिल्हा असल्यामुळं साऊथ अहिल्यानगर, नॉर्थ अहिल्यानगर, दक्षिण आणि उत्तर. तसंच आपले त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे असतील जिल्हाध्यक्ष, अशा सगळ्या जिल्हाध्यक्षांना मला सांगायचे की त्यांनी पण ह्या सगळ्यांच्या वरचेवर बैठका घेणं, जिल्हा कार्यकारिणी करणं, तालुका कार्यकारिणी करणं, त्याच्याबद्दलच्या बैठका घेणं. काही ठिकाणी लोक कार्यकर्ते तक्रार करतात की दादा आमच्या बैठका होत नाही, त्याचाही आढावा शिवाजीराव गर्जे, तुमच्यावर ताण जास्त आहे ह्याची मला जाणीव आहे, परंतु त्याच्यातली जबाबदारी बैठका त्या महिन्यामध्ये कुणाच्या झाल्या, कुणाच्या नाही झाल्या, झाल्या नाही तर का नाही झाल्या, तिथं काय अडचण आली. सतत कार्यकारिणी पण अशा पद्धतीनं भेटली पाहिजे, त्याच्यातनं प्रश्न समजून येतात. जसं
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यापासून दर मंगळवारी मी माझ्या घरी बैठक घेतो सगळे आमदार आणि सगळ्या मंत्र्यांची, आणि त्यामध्ये काही प्रश्न असतील आमदारांचे, काही प्रश्न आमचे पालकमंत्री असतील त्यांच्याकडनं काही फीडबॅक आला तर ते आपण ऐकून घेतो, किंवा मला आठवड्याभरामध्ये जे काही गोष्टी सांगायच्या त्या पण त्यांना सांगण्याचं काम मी पण करतो. प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे करतात, अजून कोण भुजबळ साहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील त्यांना काही सांगायचं असेल तर ते पण त्या ठिकाणी सांगतात. तर जेव्हा आठवड्याच्या आठवड्याला भेटल्यामुळं संपर्क राहतो आणि काही प्रश्न तातडीनं लक्षात आणून देणं गरजेचं असतं तेही आपल्या लक्षात येतात. तशा पद्धतीनं आपण गाव पातळीवरचे पण काही मान्यवर इथं पक्षप्रवेश करतायत, तालुका पातळीवरचे पण करतायत, जिल्हा पातळीवरचे करतायत, राज्य पातळीवर काम करणारे पण करतायत. मला त्या सर्वांना सांगायचंय या संदर्भात सगळ्या सेलच्या पण बैठका काही बाबतीमध्ये होत नाही किंवा काही बाबतीत थोड्या वेगळ्या तक्रारी येतात. आता नेमणुका करायचं चाललंय तर नेमणूक होताना यामध्ये कुठलीही नेमणूक महाराष्ट्रामध्ये शासनाकडनं होत असताना शिवाजीराव गर्जे शेवटचं मला ते दाखवलं पाहिजे, त्याशिवाय नेमणूक होणार नाही. आता मध्ये एक फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती, आजच मी मुख्यमंत्र्यांकडनं ती परत मागितलेली आहे. मी सीएम ला विनंती केली की सीएम साहेब, आम्ही जी शिफारस केलेली आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे मत आहेत, मतमतांतर असू शकतं. जिथं लोकशाही आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी म्हणतो, त्या ठिकाणी मतमतांतर असू शकते. शेवटी आपण काय करत असतो, सगळ्यांचं ऐकून घेऊन त्याच्यात मध्ये उत्तमातलं उत्तम जे असेल, जे चांगलं असेल, जे केल्यानंतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यातनं न्याय देता येत असेल, तिथं मदत होत असेल, त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण एकंदरीतच कुठलाही पक्ष चालवत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून चालत नाही. शेवटी सगळा समाज हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करावं लागतं. मग तो आपला आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, भटका असेल किंवा ओबीसी असेल किंवा सर्वसाधारण असेल, ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे. कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्यामध्ये कधी काही एखादं स्टेटमेंट हे एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते, ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते. मधल्या काळामध्ये असंच एका माझ्या विधिमंडळातल्या सहकार्याने स्टेटमेंट केलं, परंतु मागच्याच मंगळवारी मी त्याला भेटणार होतो, परंतु त्या दिवशी पालखी होती, त्या भागातनं वेगवेगळ्या भागातनं पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता, विठोबाच्या दर्शनाच्या करता मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय जात असतो, पालख्या जात असतात. त्याच्यामध्ये काही मानाच्या असतात, काही इतर पण असतात. अशा पद्धतीनं हे सगळं जात असताना त्यांना येता आलं नाही. पण आजच सकाळी मी त्या लोकप्रतिनिधीशी बोललो आणि त्याला विचारलं नक्की ह्याच्यामध्ये काय आहे, आणि त्याला व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाहीये, तुझं काय असेल तर तू मला सांगत चल, मी तिथं लक्ष घालीन. पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय. हे नुसतं भाषणात नाही, ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे. नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात. लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखी पक्षाच्या बद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न केला जातो. माझी तुम्हाला विनंती आहे, मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो, तुम्हालाही आज सांगेल, आता पण थोड्या वेळात तुमचा पक्षप्रवेश होणार आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार सदस्य म्हणून काम करणारे, एक जबाबदार सहकारी म्हणून काम करणारे. त्यावेळेस कुठेही पक्षाला कमीपणा येईल, तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल, अशा पद्धतीचं काम तुमच्याही कुणाच्या हातनं घडता कामा नये. शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते. काही काही भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, त्या घटना घडल्या तरी त्या घटना यदाकदाचित जर आपल्या पक्षाचा कोणी असला तर म्हणजे पक्षाची भूमिका ती नसते, आपण लगेच त्याच्यावर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतो. कारण जे चुकीचं गोष्ट करतात ती विकृती आहे, ती विकृती आहे, तिचा कुठलाच पक्ष समर्थन करणार नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रात अशा ठिकाणी कुठं कुठं काही होतं आणि त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात. आता आम्ही काय करतो, आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार,
आम्हाला माहित नसतं आपण कुणाबरोबर फोटो काढतो आणि काय करतो, पण त्या व्यक्तीने पुढं काहीतरी 2-4 वर्षांनी किंवा 2-4 महिन्यांनी काही केलं तर का अजित पवार बरोबर त्याचा फोटो. अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का? नाही फोटो काढावा काय ताटलं त्याच्या याला फोटो काढून घेतलं याला फारच माज आलाय. याला उपमुख्यमंत्री पण त्याच्या डोक्यात शिरलंय फोटोही काढून देणार साधा. अशी पंचायत होती. काढावा तर ती तशी पंचायत. मला आर पाटलांचं आठवतं. आर पाटील गृहमंत्री असताना ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गृहमंत्री होते. सगळ्यात जास्त काळ गृहमंत्री राहिलेले आर पाटील. पण त्यांनी त्या बाबतीमध्ये आता ह्या टर्मला बहुतेक देवेंद्र फडणवीस त्यांचं रेकॉर्ड मोडतील, कारण आता देवेंद्र मागे मुख्य गृहमंत्री होते आताही आहेत. पण आर पाटलांच्या बरोबर पण अनेक लोक फोटो काढायचे. कधी कधी काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक मुद्दामून गृहमंत्र्यांच्या बरोबर किंवा महत्वाच्या लोकांच्या बरोबर फोटो काढतात आणि मग दाखवतात पोलिसांना आमची एकदम खास मैत्री. अशाची खास आम्ही त्याला ओळखत पण नाही, पण एक शायनिंग मारायचं किंवा एक पोलिसांच्यावर दबाव आणायचा किंवा पोलिसांना एक प्रेशर खाली आणायचं अशा पद्धतीने काही करतात. तर या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या सगळ्या पक्षप्रवेश करत असणाऱ्या बांधवांनी लक्षामध्ये घ्यावं. अशा प्रकारची माझी तोडली का खुर्ची तोडली एक तर खुर्चीवर बसायचं ती तोडायची. मित्रांनो याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण पुन्हा एकदा मी अरुणराव तनपुरेजी, धर्मराव बाबा आत्रामजी, वैशाली धवन या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आणि ज्यांनी हे प्रयत्न करून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आपलंही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. महिलांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे राष्ट्रवादीनंच केलं. कालही केलं, आजही केलंय, उद्याही करत राहील. लाडक्या बहिणींच्या बद्दलचं आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय. कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले सोडले, म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत. त्याच्यामुळं ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील. आज वेळ त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील त्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. लोक आरोप करतात की आता काही दिवस चालेल असं नाही. आपण तोही महत्वाचा निर्णय घेतला. थोडस आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली. तसंच आपल्या शेतकऱ्यांना पण 3, 5, 7.5 हॉर्सपावरचं आपण मोफत वीज देतो, ते पण पैसे राज्य सरकारकडनं महावितरणला द्यावे लागतात. आपल्या राज्यातल्या महिलांना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला, आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकाच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता अशा अनेक बाबी राज्य सरकार करतंय. त्याच्यामध्ये महाज्योती असेल, त्याच्यामध्ये सारथी असेल, त्याच्यात पार्टी असेल, त्याच्यात आरटी असेल, त्याच्यात मारटी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आपण काढलेल्या आहेत. आणि त्याच्यातून त्या घटकाला मदत कशी करता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल. गरीब असला तर गरीबाच्या मुलाला किंवा मुलीला पण ते अभ्यासामध्ये अतिशय हुशार असेल तर तिच्या आई वडिलांच्याकडे पैसे नाही म्हणून तिला पुढचं शिक्षण घेता येत नाही. ही वेळ आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब कुठल्याही घटकावर येऊ नये याही बद्दलचा प्रयत्न हा राज्य सरकार करतंय आणि तशा पद्धतीनं आपल्या सरकारचं काम चाललेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण महत्वाची भूमिका बजावतोय आणि त्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आलेला आहात त्याबद्दल मी मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि आपलं मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे. अगोदर आपले अध्यक्ष रवींद्र वासुकीर यांचा सत्कार दादांच्या शोभास्ते होत आहे. लोखंडे लोखंडे
हे ना सर एक साउंड फोटो फोटो करने भाई अदा करा सर चंद्रपुर और गढ़चिरौली के लोग यहाँ पे आज प्रवेश के लिए आए तो क्या कहना चाहिए? यहाँ पे काफी तादाद में लोग बाहर से अपने गढ़चिरौली और चंद्रपुर जिले से यहाँ पर प्रवेश के लिए आए थे। करीब करीब 300-350 लोग यहाँ पर आए हैं और नगर परिषद के, नगर पालिका के, अपने जिला परिषद के, बाकी जगह के हर यानी सरपंच, करीब करीब 50 सरपंच लोगों का प्रवेश हुआ है यहाँ पर। तो सभी प्रकार का यहाँ पर ताकत राष्ट्रवादी का बढ़ाने के दृष्टिकोण से हमने यहाँ का जानबूझकर मुंबई जैसे जगह पे हमने ये प्रवेश का कार्यक्रम किया है। आपने देखा है कि पूरा एयरपोर्ट से लेके यहाँ तक के पूरे अपना राष्ट्रवादी का जो हवा जो तैयार हुआ है अभी ये हवा मेरे ख्याल से काफी दिन तक चलेगा और मुझे पूरा विश्वास है कि चंद्रपुर और गढ़चिरौली जिले में राष्ट्रवादी का ताकत और गढ़चिरौली जिले में तो जिला परिषद में मंत्रालय में हमारा झंडा लगने वाला है, ये तो पक्का है। ये तो हमारा शुरुआत आहे यहाँ और पिक्चर तो और बाकी सर एक सेम मराठी आता येणाऱ्या कालावधीमध्ये जे निवडणूक होणार आहेत आपला नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषदचं त्या निवडणुकीकरता पुष्कळ कार्यकर्ते नेते जिल्हा परिषद सदस्य सिटिंग सदस्य होते पालिकेचे सिटिंग सदस्य होते नगर परिषदचे सिटिंग सदस्य होते माजी अध्यक्ष होते सगळं यांचा प्रवेश फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे झालेला आहे। काही अपक्ष होते ते सुद्धा आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। त्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि मला वाटते या दोन्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचा आता झालेला आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आमच्या ताकद दाखवण्याचं काम आता आम्हाला संधी प्राप्त झालेलं आहे। आता आम्हाला कोणी कमी समजून घेऊ नये अशा प्रकारचं मी आवाहन सगळ्यांना करतो आणि आमचा झेंडा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहोत हे तितकं खरं आहे।